आता मुंबई आणि नागपूर अगदी जवळ आलेलं आहे। आता काही लोक मागच्या अधिवेशनामध्ये बाय रोड आले आणि आता तर हा कंप्लीट रस्ता झाल्यानंतर आता नागपूर अधिवेशनामध्ये तर लोक या समृद्धी हायवेने येतील आणि म्हणून अतिशय उत्तम आणि अतिशय चांगला क्वालिटीचं काम, जसं मुख्यमंत्री महोदय म्हणाले इंजिनिअरिंग मार्बल, अशा प्रकारचं जे काम केलेलं आहे हे अतिशय खडतर काम, टफ काम, चॅलेंजिंग काम सर्व आमच्या अधिकाऱ्यांनी पूर्ण केलं। त्यासाठी मनीषा ताई इकडं मेस्कर आहेत, आमचे अनिल गायकवाड आहेत, सगळ्यांची नावं घेत नाही मी, आणि सगळं टीम जी आहे या सर्व टीमचं अभिनंदन करतो। आणि ज्यांनी ही कामं पॅकेजमध्ये केली त्या सर्व कंपन्यांचं देखील मी अभिनंदन करतो आणि सर्व पत्रकारांना देखील शुभेच्छा देतो। अजितदादा। राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, आमच्या मंत्रिमंडळातील सहकारी शिवेंद्र बाबा राजे भोसले, तसंच आमचे नरहरी झिरवाळजी, दादाजी भुसेजी, मेघनाताई बोर्डीकरजी, मनीषा म्हैसकरजी, अनिल गायकवाडजी, स्थानिक आमदार हिरमण खोसकरजी, सरोज आहिरे, निरंजन डावखरे, नितीन पवार, किसन कथोरेजी, सर्व उपस्थित मान्यवर, सर्व पत्रकार बंधू भगिनी, प्रतिष्ठित नागरिक आणि तरुण मित्रांनो, आज जागतिक पर्यावरण दिन आहे। मी सुरुवातीलाच आपल्याला सगळ्यांना जागतिक पर्यावरणाच्या दिनाच्या निमित्तानं खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो। कालच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एक बैठक घेतलेली होती, सगळ्या व्हीसीवर, विभागीय आयुक्त, सगळे जिल्हाधिकारी, वन विभागाचे अधिकारी, सगळ्यांना मार्गदर्शन केलं आणि आम्ही यंदाच्या वर्षी 10 कोटी वृक्ष लागवड करायचा निर्णय घेतलेला आहे। यंदाच्या वर्षीचं टार्गेट आमचं 10 कोटीचं मुख्यमंत्र्यांनी केलंय आणि राहिलेल्या 4 वर्षामध्ये दरवर्षी 25-25-25 कोटी असं 100 कोटीचं या पंचवार्षिक योजनेमध्ये वृक्ष लागवडीचं टार्गेट करण्याचा संकल्प आमच्या महायुतीच्या सरकारने, मुख्यमंत्री आणि सगळ्या मंत्रिमंडळांनी त्या बाबतीमध्ये घेतलेला आहे। आणि एक पर्यावरण ग्लोबल वॉर्मिंगचं संकट, त्याला कुठेतरी आपण सगळ्यांनी मोठ्या उमेदीनं सामोरं गेलं पाहिजे, त्याच्यामध्ये वृक्ष लागवड केली पाहिजे, हाच त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन आहे।